आज आपला तिसरा फाउंडेशन डे आहे. आता आपली सदस्य संख्या 90च्या आसपास आहे. जरी इथं उपस्थिती तितकी दिसत नसेल तरी आपली सदस्य संख्या सध्या 90च्या आसपास आहे. आपण सध्या 5 ऍक्टिव्हिटी करतो: सायकलिंग, बॅडमिंटन, टेबल टेनिस, चेस आणि योगा. ओके, जी आपण नवीन ऍक्टिव्हिटी चालू केलेली. बॅडमिंटन मध्ये 13,000 लोक खेळलेले आहेत आतापर्यंत बॅडमिंटन कोर्टवर आपल्या. त्याच्यानंतर सायकलिंग मध्ये आपण 10,000 किलोमीटर एवढं अंतर पार केलेलं आहे राईड्स मध्ये. टेबल टेनिस मध्ये 2,500 एंट्रीज झालेल्या आहेत. चेस मध्ये दरवर्षी 400 अशा 3 स्पर्धा आपण कंडक्ट केलेल्या आहेत. आणि आपण नवीनच आता योग क्लासेस सुरू केलेले आहेत. सागर कबुले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेले आहेत. ते आपले प्रशिक्षक आहेत. आणि 5 ते 10 ऍटलिस्ट 5 ते 10 सदस्य दर बुधवारी आपल्या जिमखान्यात अत्यंत चांगल्या प्रकारे चालू आहे. ही एक नवीन ऍक्टिव्हिटी आपण सुरू केलेली आहे यावर्षी. बऱ्याच ऍक्टिव्हिटी सुरू केल्या, त्यापैकी एक महत्वाची नवीन ऍक्टिव्हिटी आहे. माझी विनंती आहे सर्व सदस्यांना, इतरांनाही, की या प्रोग्राममध्ये आपण जॉईन व्हावं आणि याचा फायदा घ्यावा. आता स्पर्धा म्हणाल तर महत्वाची स्पर्धा आपली असते शिरवळ जिमखाना क्रीडा महोत्सव. ही स्पर्धा आपण भरवतो. याच्यामध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस कंडक्ट करतो. यावेळी आपण त्यात ऍथलेटिक्स ऍड केलं आणि ऍथलेटिक्सच्या स्पर्धा MES ग्राउंडवर डिसेंबरच्या शेवटी झाल्या. यामध्ये 200 विद्यार्थ्यांनी जवळजवळ भाग घेतला ऍथलेटिक्समध्ये. त्याच्यानंतर आपण आता बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि सायकलिंग आपल्यासाठी, सदस्य लोकांसाठी सुरू करत आहोत. तर आपला पुढच्या आठवड्यात, या आठवड्याच्या शेवटीच 1-2 मार्चला आपण ही स्पर्धा घेतोय आणि सायकलिंग नंतर घेणार. याचबरोबर आपले जे राईड्स आहेत, सायकल राईड्स, ती आपली एक महत्वाची ऍक्टिव्हिटी आहे. आपण एक शिरवळमध्ये सायकल रॅली काढली होती आणि विशेष म्हणजे पहिल्यांदाच आपण ड्रोन फोटोग्राफी केली यावेळी. फार इंटरेस्टिंग त्याचा जो व्ह्यू येतो तो अप्रतिम होता. आपण राईड्स तर करतो. टिपिकली आपण वीर डॅम, अतीट, नारायणपूर, आसवली, बावडा या राईड्स करतो. पण यावेळी आपण 3 महत्वाच्या राईड्स केल्या. त्यातली पहिली राईड जी 100 किलोमीटरच्या पेक्षा जास्त होती, पुण्याला केली आपण. किंवा या हॉटेलला गेलो, तिथं मी सर्वांना ब्रेकफास्ट दिला. माझे IITचे फ्रेंड्स पण होते तिथे. तिसरी जी राईड, जी हिस्टॉरिकल राईड, आपली सर्वात मोठी राईड, गिरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरची राईड, ती लॉंगेस्ट राईड होती. 340 किलोमीटर 340 किलोमीटर एवढं अंतर त्यांनी ऑलमोस्ट 1.5 दिवसात, 2 दिवसामध्ये पार केलं. आणि म्हणजे जसा योग एक वाखाणण्यासारखा आपण उपक्रम सुरू केला, तसाच हे सायकल रॅलीचं एक नवीन रेकॉर्ड आपण कायम केलं. आपण आता लॉंग राईड्स इझिली करू शकतो. त्याच्यात तिसरा जो राईड्स मला आणखी 2 गोष्टी, की आपण दरवर्षी काठीच्या दर्शनाला जातो. आपण त्याला सेशन वारी म्हणतो, तर ती आपण केली. याचबरोबर आपण 15 ऑगस्टला स्वातंत्र्यता, जो आपला स्वतंत्र दिवस आहे, स्वतंत्र दिन आहे, त्या दिवशी आपण यावेळी राईड सुरू केली. याचबरोबर अॅनिमल सायटिंग इज व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे यावेळी आपल्याला हायना, आपल्या परिसरात तरस आहे, आपल्याला 2 वेळा तरस दिसलं यावेळी. मोर वगैरे बाकीचे प्राणी पक्षी तर दिसतच असतात. त्या गोष्टी चेक करणं गरजेचं आहे. ज्या बेसिक काही गोष्टी आहेत त्यातून त्यांचं मार्गदर्शन लागतं. मला वाटतं सरपंच पण जातात मधून, बरेच लोक जातात बेसिकली. आणि ते फार महत्वाचं आहे. आपण नाही, ते फार महत्वाचं आहे. फिटनेस बरोबर आपलं आरोग्य सांभाळणं, मध्ये मध्ये चेकअप करणं फार महत्वाचं आहे. आपण सगळे, आता मला माहिती नाही, काही लोक दिसतात थोडे तरुण, पण बाकीचे 45-50च्या पलीकडचे, त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. तर यावर्षी आणखी 2 गोष्टी, म्हणजे जसं आपण योगामध्ये सागर कबुले
यांचं मार्गदर्शन घेतलं, तसं आपण कुणाल गायकवाड ते आपल्याला बॅडमिंटनमध्ये मदत करतात. तो चांगला बॅडमिंटन प्लेअर आहे आणि मुलांना गायडन्स करतो. तर या दोघांना आपण ऑनररी मेंबरशिप दिली आहे, मला वाटतं मी कुणालला दिलेली आहे.